एका व्यक्तीचे आयुष्य अत्यंत तणावपूर्ण होते, त्याचे संपूर्ण आयुष्य चिंता आणि तणावातच व्यतीत झाले. असे वाटायचे की तो आयुष्य जगत नाहीये, तर केवळ तणाव जगत आहे. लग्नाआधी त्याला लग्नाचे टेन्शन होते, तर लग्नानंतर पत्नी आणि घरखर्च चालवण्याचा तणाव सुरू झाला. त्यानंतर मूल नसल्याची चिंता सतावू लागली आणि जेव्हा मूल झाले, तेव्हा त्याच्या शिक्षणाची व भविष्याची काळजी त्याला सतावू लागली. अशा अनेक कारणांमुळे त्याचे मन सदैव चिंता आणि तणावाने भरलेले असायचे. त्याला या तणावातून मुक्त व्हायचे होते. एके दिवशी त्याने आपल्या घरासमोर बौद्ध भिक्खूंना भिक्षा मागताना पाहिले. त्या सर्व भिक्खूंच्या चेहऱ्यावर असीम शांतता आणि आनंदाचे भाव होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता किंवा तणावाचा लवलेशही दिसत नव्हता. ते सर्वजण आनंदी आणि प्रसन्न दिसत होते. हे पाहून त्या व्यक्तीला वाटले की कदाचित भिक्खूंच्या आयुष्यात काहीच तणाव नसतो आणि आनंदी जीवन जगण्याचा तोच सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणूनच एके दिवशी त्याने घर सोडले आणि तो भिक्खू बनला, एका गुरुचा शिष्य झाला. पण तणाव हे काही गाव किंवा शहर नाही की जे सोडून देता येईल. त्याचा संबंध मानवी मनाशी असतो. गृहस्थाश्रम सोडून भिक्खूचे जीवन स्वीकारल्यानंतरही त्याला काहीच दिलासा मिळाला नाही. तो अजूनही तणाव आणि चिंतेने ग्रासलेलाच होता. आता त्याच्या आयुष्यात नवीन प्रकारची कामे आणि जबाबदाऱ्यांमुळे तणाव निर्माण झाला होता, जसे की आश्रमाचे नियम पाळणे, उपदेश आत्मसात करणे, गुरूंची आज्ञा पाळणे आणि रोज भिक्षा मागणे. शिवाय सर्व शिष्यांमध्ये स्वतःला सर्वोत्तम सिद्ध करण्याची स्पर्धा होती, त्याचाही तणाव होता. काही दिवस सर्व काही ठीक चालले, पण नंतर त्याला आपल्या कुटुंबाची आठवण येऊ लागली आणि चिंता सतावू लागली. त्याला जाणवले की संसारी जीवनातही तणाव होता आणि या संन्यासी जीवनातही तणाव आहेच. मग त्याने विचार केला की तणाव तर दोन्ही ठिकाणी आहे. कुटुंबासोबत राहण्यातही तणाव आहे आणि आश्रमात राहण्यातही. जेव्हा दोन्ही ठिकाणी तणावच आहे, तर मग आपण आपल्या कुटुंबासोबतच का राहू नये? असा विचार करून त्याने आश्रमातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी तो आश्रमातून पळून जात असताना त्याच्या गुरूंनी त्याला पाहिले आणि मागून हाक मारली, तू ज्या गोष्टीपासून पळून जात आहेस, ती तर तुझ्या सोबतच आहे. मग पळून जाऊन काय उपयोग? तू असे किती काळ पळत राहणार? गुरूंचा आवाज ऐकून ती व्यक्ती तिथेच थांबली आणि म्हणाली, गुरुजी, माझे आयुष्य तणावाने भरलेले होते आणि त्या तणावातून मुक्त होण्यासाठीच मी संन्यास घेतला होता. पण इथेही माझा तणाव कमी झाला नाही, म्हणून मी पुन्हा माझ्या सांसारिक जीवनात परत जात आहे. त्यावर गुरु म्हणाले, ठीक आहे, तू परत जाऊ शकतोस, पण किमान तो तणाव इथेच सोडून जा. जर तू पुन्हा त्याच तणावासह सांसारिक जीवनात परतणार असशील, तर इथे येण्याचा काय उपयोग? शिष्य म्हणाला, गुरुजी, माझ्या आयुष्यातील सर्व तणाव नाहीसा होणे शक्य आहे का? गुरु म्हणाले, का नाही? हे नक्कीच शक्य आहे, पण त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल. तू ती गोष्ट करशील का? शिष्य म्हणाला, हो गुरुजी, कृपया मला सांगा, मी नक्कीच ते करेन. गुरु म्हणाले, तू जाऊन अशा एका व्यक्तीला शोध, जिच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा तणाव किंवा चिंता नाही. जर तू अशा व्यक्तीला माझ्याकडे घेऊन आलास, तर मी तुझ्या आयुष्यातील तणाव आणि चिंता कायमची दूर करेन. गुरूंचे बोलणे ऐकून ती व्यक्ती खूप आनंदी झाली आणि अशा व्यक्तीच्या शोधात निघाली, जिच्या आयुष्यात कोणतीही चिंता किंवा तणाव नाही. पहिली गोष्ट म्हणजे, जेव्हा परिस्थिती बिघडते, तेव्हा न घाबरता प्रामाणिकपणे त्या परिस्थितीचे विश्लेषण करा आणि त्यामुळे तुमच्यासोबत सर्वात वाईट काय घडू शकते, याचा विचार करा. दुसरी गोष्ट, सर्वात वाईट परिस्थिती कोणती असू शकते, हे ओळखा आणि ती मानसिकदृष्ट्या स्वीकारून घ्या. आणि तिसरी गोष्ट, ती सर्वात वाईट परिस्थिती स्वीकारल्यानंतर ती परिस्थिती सुधारण्यासाठी तुमची सर्व ऊर्जा पणाला लावा. चिंता आणि तणावाशिवाय कोणत्याही समस्येचे निराकरण करण्याचे हे सूत्र आहे. गुरूंची परवानगी घेऊन तो शिष्य अशा व्यक्तीच्या शोधात निघाला, जिच्या आयुष्यात कोणतीही चिंता किंवा तणाव नाही. त्याने अनेक गावे आणि शहरे पालथी घातली, अनेक लोकांना भेटला, पण तणाव आणि चिंतेपासून मुक्त अशी एकही व्यक्ती त्याला सापडली नाही. तणाव आणि चिंतेचा विषय निघाला की लोक गंभीर होतात आणि आपल्या आयुष्यातील समस्यांचे अतिरंजित वर्णन करतात. ते अशा प्रकारे वागतात की
जणू काही जगात त्यांच्यासारखी दुसरी कोणतीही त्रस्त किंवा तणावग्रस्त व्यक्तीच नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शोध घेऊनही त्याला असा एकही व्यक्ती सापडला नाही जो पूर्णपणे तणावमुक्त असेल. तेव्हा एका ज्ञानी माणसाने त्याला सल्ला दिला की या जगात केवळ मद्यपीच असा माणूस असतो ज्याच्या आयुष्यात कोणतीही चिंता किंवा तणाव नसतो. त्यामुळे तू एखाद्या मद्यपीला शोध आणि त्याला विचार. त्या शिष्याने त्या माणसाचे म्हणणे ऐकले आणि खूप शोधाशोध केल्यानंतर त्याला तसाच एक मद्यपी सापडला जो नेहमीच नशेत असायचा. त्याने त्या मद्यपीला विचारले, मी ऐकले आहे की तुझ्या आयुष्यात कोणतीही चिंता किंवा तणाव नाही. हे खरे आहे का? त्यावर तो मद्यपी अडखळत बोलला, तणाव? ते काय असते? कशाला म्हणतात तणाव? मला तर काहीच माहित नाही. हे ऐकून त्या शिष्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याला वाटले की दिवसभर कठोर परिश्रम केल्यानंतर अखेरीस मला हवा असलेला माणूस सापडलाच. शिष्य हे सर्व विचार करत असतानाच तो मद्यपी पुन्हा बोलू लागला. तुझ्या पत्नीकडून सगळे पैसे हिसकावून घेतले आहेत, पण तू मला मदत करू शकतोस का? हे ऐकून शिष्याला धक्काच बसला आणि त्याचा सगळा आनंद मावळला. तोपर्यंत दिवस मावळला होता आणि अंधार पडू लागला होता. म्हणून तो मंदिराच्या छतावरील एका ओट्यावर जाऊन बसला. तो इतका हताश आणि निराश झाला होता की त्याला वाटू लागले, या जगात चिंतामुक्त माणूस कोणीच नाही का? तेव्हाच एक गरीब लहान मुलगा त्याच्याकडे आला आणि म्हणाला, महाराज, मला खूप भूक लागली आहे, खायला काही मिळेल का? मनात विचार आला, जेव्हा तुझ्यासारख्या लहान मुलालाही आयुष्यात चिंता आणि तणाव असतो, तेव्हा मोठ्यांचे काय? त्यावर तो मुलगा म्हणाला, महाराज, मला कसलीही चिंता किंवा तणाव नाही, फक्त भूक लागली आहे. तुम्ही मला काही खायला द्याल का? मुलाचे हे बोलणे ऐकून शिष्य अचानक खूप आनंदी झाला, जणू त्याला काहीतरी मौल्यवान सापडले होते. त्याने आपल्या झोळीतून थोडे अन्न काढले आणि त्या मुलाला दिले. त्यानंतर तो धावतच आपल्या गुरूंकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी, खूप शोधूनही मला असा माणूस सापडला नाही जो पूर्णपणे चिंतामुक्त आहे आणि ज्याच्या आयुष्यात कसलीही काळजी नाही. प्रत्येकालाच आयुष्यात काही ना काही चिंता असतेच. ज्याच्याकडे पैसे नाही त्याला पैशांची चिंता असते, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला आणखी पैसे कमवण्याची चिंता असते. ज्याच्याकडे प्रेम नाही त्याला प्रेमाची चिंता असते, ज्याच्याकडे प्रेम आहे त्यालाही प्रेमाचीच काळजी असते. ज्याच्याकडे काम नाही त्याला कामाची चिंता असते, ज्याच्याकडे काम आहे तो कामामुळे त्रस्त असतो. जगातील प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या कारणाने अस्वस्थ आहे आणि तणावपूर्ण जीवन जगत आहे. असे वाटते की या तणावातून मुक्त होणे शक्यच नाही. त्यावर गुरुजी म्हणाले, तणावातून मुक्त होणे शक्य आहे, पण त्यासाठी तुला काहीतरी करावे लागेल. त्यानंतर गुरुजींनी आपल्या शिष्यासमोर काही ओल्या लाकडाच्या काड्या आणल्या आणि त्याला त्या पेटवायला सांगितले. शिष्याने त्या ओल्या काड्या पेटवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या पेटल्याच नाहीत. तेव्हा शिष्य म्हणाला, गुरुजी, ही लाकडे खूप ओली आहेत, ती कशी पेटणार? गुरुजींनी विचारले, मग आता तू काय करशील? हे लाकूड आपोआप सुकेल का, की तुम्ही फक्त बसून चिंता करत राहणार? आता मी काय करू? हे लाकूड तर पेटतच नाहीये, असा विचार करून ते लाकूड सुकेल का? की थोडा प्रयत्न करून तुम्ही काही सुके लाकूड गोळा कराल आणि मग आग पेटवाल? शिष्याने कबूल केले की, गुरुजी, तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण प्रत्येक गोष्टीत काही ना काही चिंता असतेच. गुरुजी म्हणाले, चिंता कशातच नसते, ती केवळ तुझ्या मनात असते. आणि जिथे चिंता व तणाव असतो, तिथे यश मिळवणे कठीण जाते आणि जेव्हा यश मिळत नाही, तेव्हा आपण अधिकच चिंतेत आणि तणावात अडकत जातो. शिष्य म्हणाला, गुरुजी, जर सर्व कामे आपल्या मनासारखी झाली, तर मग आम्ही चिंता करणार नाही. गुरुजी म्हणाले, माणसाच्या मनात चिंता आणि तणाव तेव्हाच निर्माण होतात, जेव्हा त्याची परिस्थिती आणि त्याची मनस्थिती यात तफावत असते, म्हणजेच त्याला काहीतरी वेगळे हवे असते, पण त्याला मिळते काहीतरी वेगळेच. म्हणूनच जर एखाद्या व्यक्तीने आपली परिस्थिती आणि आपली मनस्थिती यांच्यात ताळमेळ राखायला शिकले, तर ती व्यक्ती तणावमुक्त राहील. शिष्य म्हणाला, पण गुरुजी, हे कसे शक्य आहे? गुरुजी म्हणाले, स्वीकार करून. जेव्हा आपण एखादी घटना स्वीकारतो,
तेव्हा ती घटना आपल्याला तणाव देत नाही. उदाहरणार्थ, अपघातात दिव्यांग झालेले लोक सुरुवातीला ते खूप चिंतेत आणि तणावात असतात. सुरुवातीला ते स्वतःच्या अपंगत्वाचा स्वीकार करत नाहीत, पण हळूहळू ते स्वतःच्या या रूपाचा स्वीकार करतात. मग सुरुवातीसारखी त्यांना त्या अपंगत्वाची फारशी काळजी किंवा चिंता वाटत नाही. गुरुजी पुढे म्हणाले की आयुष्यात काही समस्या असतात आणि काही समस्या आपण केवळ विचार करून निर्माण करतो, ज्या प्रत्यक्षात समस्या नसतातच. शिष्याने विचारले, गुरुजी, मला काहीच समजले नाही. गुरुजींनी विचारले, तू तुझे कुटुंब सोडून इथे का आलास? शिष्य म्हणाला, माझ्या आयुष्यात खूप तणाव होता. गुरुजी म्हणाले, इथे तुझ्या आयुष्यात तणाव नाही का? शिष्य म्हणाला, हो, इथेही तणाव आहेच. गुरुजी म्हणाले, तुझ्या मनात सतत असे विचार येत नाहीत का? माझ्यासोबतच वाईट गोष्टी का घडतात? मी दुर्दैवी आहे, मला हे जमणार नाही, सगळी माणसं वाईट आहेत, सगळं माझ्या मनासारखं व्हावं, मला कष्ट करावे लागू नयेत. असे अनेक विचार तुझ्या मनात सतत येत नाहीत का? शिष्य म्हणाला, हो गुरुजी, अगदी असेच विचार येतात, आश्रमात इतर बांधवांसोबत राहतानाही आणि घरी असतानाही. गुरुजी म्हणाले, समस्या तुझ्या बाहेर नाही, तर तुझ्या आत आहे. तू स्वतःमध्येच अनावश्यक तणाव निर्माण केला आहेस. अशा भूतकाळातील घटनांचा विचार करणे, ज्या कदाचित तुझ्या आयुष्यात घडल्याच नाहीत, केवळ त्यांच्या विचारानेच तू अस्वस्थ आणि तणावग्रस्त होतोस. ज्या दिवशी तुला समजेल की आयुष्यात समस्या असतात आणि त्यावर उपायही असतात, आणि त्या उपायापर्यंत पोहोचण्यासाठी काम करावे लागते व त्या कामाचा काहीतरी परिणाम मिळतो, त्या दिवसापासून तुझ्या आयुष्यात तणाव राहणार नाही. शिष्य म्हणाला, गुरुजी, तुमचे म्हणणे बरोबर आहे. मला मंदिराबाहेर एक मूल भेटले होते. जेव्हा मी त्याला विचारले की तुला आयुष्यात काही चिंता आहे का, तेव्हा तो म्हणाला की मला कोणतीही चिंता किंवा तणाव नाही, फक्त भूक लागली आहे. तेव्हा मला समजले नाही की समस्या भूक ही होती, तणाव किंवा चिंताही नाही. भूक भागवता येते, पण तणाव किंवा चिंता नाही. मित्रांनो, ज्या कामामुळे तणाव किंवा चिंता निर्माण होत आहे, ते काम पूर्ण करा, तणाव आणि चिंता आपोआप नाहीशी होईल.